नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे सायली इतकी गुंग असते, तिचं लक्षच नसतं. इथे आजी तिला काय सांगत असते, तर इथे प्रतिमा तिला भानावर आणते आणि मग ती प्रतिमा विचारू लागते की सायली कुठे हरपली होती तू. तर इथे सायली सांगू लागते की आजी मला नेहमी ना तन्वी म्हणून हाक मारायच्या. आता मला त्याच नावाची सवय झाली होती आणि त्याच्यामुळेच त्या मला काय हाक मारत होते त्याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. आता इथे ना पूर्ण आजीवर एकदम लाडीगोडी करून आपली तन्वी राग भरलेली असते. आता सायली म्हणत असते की पूर्ण आजी तुम्ही मला तन्वीच म्हणायला हवं होतं, मला ना त्या नावाची इतकी सवय झाली आहे आणि लाड करून घ्यायची जणू काही सवयच लागली. तर आजी इथे म्हणते माझी जपमाळ ओवून देशील का, मी तुला माळेची मणी आणून देते. मग ती म्हणते हो आजी चालेल. आता आजी खोलीत जाते. तर इथे तन्वीचं आणि आजीचं नातं कसं होतं हे वर्णन करून प्रतिमा सायलीला सांगू लागते. सायली तर आता प्रतिमा त्याला म्हणू लागली आहे का कुणास ठाऊक मला त्या नात्याचा फार हेवा वाटतोय. मला जेव्हा तन्वी म्हणून आजी हाक मारायचे ना त्यावेळेला मला असं वाटायचं मी जर खरोखरच तुमची तन्वी म्हणून तुमच्या आयुष्यात राहिली असते तर मला खूप आवडलं असतं. प्रतिमा मायाने तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणू लागते तू आमच्यासाठी आमची तन्वीस्ता आहे. ती तर कधी भेटली नाही आम्हाला, पण तुझ्या रूपाने आम्ही तिलाच पाहतो. इथे छान त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता कोर्टामध्ये अस्मिताची केस आता उभी राहिलेली आहे आणि आपली बाजू मांडण्यासाठी अर्जुन सगळ्यात पहिले उभा असतो. आता तो अस्मिताची केस सगळी काही वकील म्हणून या नात्याने आपल्या न्यायाधीशांसमोर वर्णन करून सांगू लागतो कसं त्यांच्या अशिलाला म्हणजे अस्मिताला त्यांच्या मिस्टरांनी धोका दिला, अविश्वासघात केला, तो विवाहित असतानाही विवाहबाह्य कसा एका व्यक्तीसोबत पकडला गेला, ह्या सगळ्या स्टोऱ्या आता इथे अर्जुन वर्णन करून सांगत असतो. अगदी पुरावा म्हणून सायलीने फोटो काढलेला होता ना, तो फोटोही इथे आपल्या न्यायाधीशांना दाखवण्यात आलेला असतं. आणि सायलीला मग अर्जुन विचारायला बोलवतो की तुम्ही काहीच बोलू इच्छितात का. त्यावेळेला ती सांगू लागते की माझ्या नंदीला तिच्या नवऱ्याने फसवणूक केली. एक नवऱ्याने बायकोला अशी फसवणूक करू नये अशी फसवणूक केली, अविश्वासघात केला, त्या फार दुखावल्या गेल्या. अशा नवऱ्यापेक्षा तो नवरा नसलेलाच बरा. आता अस्मिता जेव्हा कोर्टात सगळ्यांसमोर हजर होते त्यावेळेला न्यायाधीशांसमोर ती तिची बाजू मांडू लागते. मी माझ्या नवऱ्याला सगळ्या प्रकारे मदत केली. त्याला जॉब नव्हता तर पैशांची सुद्धा मी माझ्या वडिलांकडनं देऊन मदत केली, पण याने केलं काय, माझ्याशी विश्वासघात केला. या गोष्टीचा मला फार राग आहे. त्याने केलेला विश्वासघात मी आयुष्यभर विसरणार नाही, म्हणून मला त्याच्यापासून विभक्त व्हायचं आहे, असे इथे अस्मिता कोर्टामध्ये सांगू लागते. आता अर्जुन तिला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची ती उत्तरे देत असते आणि पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की खरोखरच त्याचं साक्षी शिखरे हिच्यासोबत रिलेशन होते. तर ह्याचे पुरावे सगळे दाखवलेले असतात. आता घरच्यांसमोर जेव्हा सचिनने भांडणं झाली होती तेव्हा कबुली दिली होती. तर प्रताप यांना म्हणजे अस्मिताच्या वडिलांना कोर्टात उभं केलं जातं आणि वकील विचारू लागतात की याने तुमच्यासमोर कबुली दिली होती का. तर तो म्हणतो की हो, सगळ्यांसमोर यांनी कबुली दिली होती की मी कळत नकळतपणे त्या बाईच्या प्रेमात अडकलो, मला माफ करा. त्यांनी माफी मागितली, मग आम्ही त्याला माफही केलं होतं. तरीही तो त्याच बाईच्या प्रेमात अडकलेलाच होता. हे जेव्हा कळलं तेव्हा माझ्या मुलीने डिवोर्स घ्यायचं ठरवलं. आता इथे सचिन अस्मिताच्या विरोधात काय काय बोलू लागलं आहे बघा. इतका भामटा माणूस आहे ना हा आता कोर्टात म्हणतो माझं मान्य आहे की मी चूक केली, मग मी ती सुधरवली, पण हिने काय केलं, हिने तर माझ्याच नाकावर टिचून तिच्या बालपणीच्या भाऊ मानणाऱ्या मुलाशी विवाहबाह्य संबंध केले. मला ते शब्दही बोलता येत नाही, असे घाणेरड्या शब्दात कसं बोलू, असं इथं म्हणत स्वतःची बाजू इथे सचिन मांडू लागतो. ही कधी सासरी आली नाही, हिच्या माहेरच्यांनी नेहमी हिला भडकवलं, कधी सासरी नांदायला येऊ पण दिलं नाही, माझ्या आईवडिलांची सेवा तिने कधी केली नाही आणि सतत पैशाची मागणी करायची. माझ्यावरती काय वेळ आली, काय परिस्थिती होती, तिने मला कधी समजूनच घेतलं नाही. अशा एकदम केविलवाण्या स्वरामध्ये सचिन इथे बोलत असतो, स्वतःची बाजू मांडत असतो. आणि आता इथे वकील म्हणून गडकरी याच्यावरती अस्मिताचं आणि त्याचा अफेअर असल्याचा आरोप तो लावतो. इथे मात्र अर्जुनला इतका संताप होतो, अर्जुन मध्येच उठतो आणि हा माणूस खोटं बोलतो जज साहेब असं म्हणू लागतो. तर जज साहेब त्यांना म्हणतात तुमची बाजू तुम्हाला मांडायची संधी जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही बोला, आत्ता त्यांना त्यांचं मत मांडू दे, त्यांची बाजू ऐकू द्या कोर्टाला.
असं चपराक इथे अर्जुनला न्यायाधीशांकडनं बसतो, तर तो शांत राहतो. आता इथे आईवडिलांना सांभाळलेलं नाही माझ्या, आणि वरतून त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकले ह्या बाईने, म्हणजे अस्मिताने. हेही आता इथे सिद्ध केले सचिनने पुराव्यासकट. त्याने वृद्धाश्रमाची एक चिठ्ठी आणली ज्याच्यावर अस्मिताचं नाव आहे. हे पाहिल्यानंतर तर सगळ्यांना शॉक बसतो. हा नालायक मनुष्य, याने एवढं सगळं कधी केलं? अर्जुन मात्र आता इतका चिडतो, पुन्हा एकदा कोर्टासमोर मध्येच बोलून उठतो की हा माणूस खोटं बोलतोय, सरासर खोटं बोलतोय. तर आता इथे न्यायाधीश म्हणतात की त्यांची बाजू मांडू द्या, त्यांना त्यांचं सगळं म्हणणं इथे सांगू द्या, त्यांच्याकडे पुरावे देखील आहे, म्हणजे ते जे बोलत आहे ते सगळं काही सत्य आहे. आता इथे पुरावा म्हणून त्याची बायकोने केलेली विवाहबाह्य संबंध, अस्मितासोबतचे काही व्हिडिओ आणि सगळं काही तो तिथे कोर्टाला दाखवू लागतो. कोर्टाला तो सिद्ध करतो, मी चूक केली म्हणून माझ्या नाकावर टिचून माझ्या बायकोनी पण चूक केली. म्हणजे आता कोर्टासमोर अस्मिता आणि सचिन दोघंही नालायक, कारण त्यांनी दोघांनी विवाहबाह्य संबंध ठेवले असं आता इथे सिद्ध झाले कोर्टासमोर. पण आता पोडगी द्यायची वेळ आली आहे, तर पोडगी इथे हिचे घरचे बळजबरी मागवायला सांगताय असे आता इथे सचिन केविलवाण्या स्वरामध्ये सांगू लागतो. त्याचे पुरावे काय? तर पुरावे आता इथे त्याच्याकडे तेही आहे. आता इथे अर्जुन बोलवून स्वतःच्या बहिणीची बाजू म्हणजे अस्मिताची बाजू क्लिअर करत असतो की तिचे विवाहबाह्य संबंध नाही आहे, ती ज्या मुलासोबत लहानपणापासून खेळली, भावासारखी बहिणीसारखी राहिली, त्या सगळ्याचे पुरावे म्हणून त्यांच्या घरच्यांनी सांगितले की हा आमच्या घरात नेहमी येतो जातो, आमच्याशी एकदम प्रामाणिकपणे आहे, भावासारखं ह्या दोघांचं नातं आहे. सचिन त्यांच्यावर खोटे आरोप लावतोय, पण आता कोर्ट काही ते मान्य करत नाही. कोर्टासमोर आता हे सिद्ध आहे की अस्मिता आणि सचिन आपल्या चैतन्याचे रिलेशन आहे. आता पोडगी मागण्यासाठी हिच्या घरची हिच्यावर दबाव आणताय. त्याचे पुरावे काय? तर सायली बोलली होती ना की ह्या माणसाला अजिबात सोडू नको, याच्याकडनं चांगली पोडगी घे. तो व्हिडिओसुद्धा आता इथे कोर्टाला दाखवण्यात आला आहे. आता कोर्टासमोर हे सिद्ध आहे की अस्मिता आणि अस्मिताच्या घरचे पैशासाठी लालचलेले आहे, त्याच्यासाठी पोडगी मागण्यासाठी त्यांनी हा डिवोर्स प्लॅन केला आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर अस्मिताला इतकं वाईट वाटतं, कसं काय एवढा एखादा व्यक्ती नालायक असू शकतो. तर आता इथे त्याच्या नालायकपणाचं कळसावर कळस चढत आहे. कोर्टाने मात्र आता सचिनची बाजू समजून घेतली. सचिनच्या बाजूनेच आता कोर्ट बोलू लागले आणि कोर्टाने आता हे सिद्ध केले की अस्मिता ही विवाहबाह्य संबंध ठेवणारी बाई आहे आणि पोडगी म्हणजे रगड पैसे मिळवण्यासाठी हिने हा डिवोर्स प्लॅन केलेला आहे. आता याची सुनवाई पुढच्या याच्यात होईल असं म्हणत कोर्टाने आता इथे विश्राम घेतला आहे. आता अर्जुनला काहीच बोलता आलेलं नाही, काही सिद्धही करता आले नाही, कारण इतके भारी भारी पुरावे सचिनने इथे उभे केले की अर्जुनचं डोकंच चालणं बंद पडलेले. पण आता अस्मिताच्या विरोधात तिथे बोलण्यासाठी तिचा वकील सचिनचा वकील येतो आणि तो आता अस्मिताला प्रश्न विचारू लागला आहे की तुम्हाला काही बोलायचं आहे का, काही सांगायचं आहे का. त्यावेळेला ती म्हणते की मी खरंच सांगते की मी असं काही केलेलं नाही, हा माणूस फार नालायक आहे, याने खोटे पुरावे आणले. पण आता कोर्टाने आता हे सगळ्या गोष्टींवरती अस्मिताला चपराक दिला आहे, तुझ्याकडे कसलेही पुरावे नाही, सचिनने आणलेले पुरावे ओरिजिनल आहे, त्याच्यामुळे तो इनोसंट आहे हे लक्षात आलं आहे. तर पुढच्या याच्यात सुनावणी होणार आहे. आता प्रियाला काही करून घरच्यांपर्यंत निरोप पोचवायचा आहे की मी प्रेग्नेंट आहे, पण आता घरच्यांपर्यंत निरोप कसा पोचवायचा? तर आजारी पडली, हॉस्पिटलाइज झाली तर तिचा घरच्यांना निरोप दिला जाईल. मग तिने मुद्दाम प्लॅन करून स्वतःच्या हाताची नस कापली, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पाहिल्यानंतर लगेचच जेलमधनं तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आणि तिच्या घरच्यांना तिथे तिला भेटायला बोलवण्यात येणार आहे. ह्या गोष्टीने तिला इतका आनंद झाला आहे की तिची बातमी आता घरच्यांपर्यंत 100% पोचणार. ज्यावेळेला सगळेजण आता घरी येतात, अस्मिताबद्दल सगळ्यांना वाईट वाटत असतं की सचिनने एवढं सगळं कधी केलं, एवढे पुरावे कधी मिळवले. अर्जुन म्हणतो की माझं तर डोकंच काम करत नाही, काय करावं. त्याने इतके पुरावे जमा केले, आपल्या सगळे विरोधात आहे ते. तितक्यात कल्पनाचा फोन वाजतो. फोन वाजल्यावरती आता हा फोन कोणाचा म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये, अननोन नंबरवरनं आलेला आहे, नंबरवरनं आता कल्पना बोलू लागते. कल्पना म्हणते बोला. तर तिकडनं एक बातमी कळते आहे की प्रिया नावाची व्यक्ती, त्यांची सून ती प्रेग्नंट आहे, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, तर ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली, तिला भेटायला या. आता प्रिया प्रेग्नंट आहे ही गोष्ट आता आपल्या घरी म्हणजे कल्पनाच्या घरी पोचलेली आहे, कल्पनाला कळली आहे. ती शॉकिंग न्यूज तिला कळताच जे काही ट्विस्ट येणार आहे ते पाहायला आपल्याला सगळ्यांना मज्जा येणार. चला आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.